आळूच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे डाळीचं पीठ 2 वाट्या, चवीपुरतं मीठ, चवीपुरता तीळ, हे जिरेपूड, हळद, लाल तिखट आणि लिंबू आणि आळूची पानं। आळूच्या वड्यासाठी आता पहिल्यांदा पीठ भिजवावं लागेल। त्यासाठी आपण जे 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलंय त्यामध्ये 1 चमचा तीळ, चवीपुरती हळद, चवीपुरतं मीठ, नंतर लाल तिखट, ते आपल्या चवीनुसार घ्यायचं, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार। जिरेपूड मी 1 चमचा टाकते, जिऱ्यामुळे पचन चांगलं होतं। आणि हा लिंबू, आता यात मी अर्धा लिंबू पिळणार आहे। याच्या मी बिया आधीच काढून घेतल्या होत्या। आता ते छान असं मळून घ्यायचं। पिठामध्ये लिंबू टाकल्याने काय होतं, ते घशात खवखवत नाहीत पानं। काही जण चिंचेचं पाणी आणि गूळ टाकतात, दोघांचा उपयोग सारखाच आहे, चिंच टाकली काय आणि लिंबू टाकला काय। आपण आळूची पानं आता लावून घेणार आहोत। पीठ असंच घट्ट होऊ द्यायचं थोडं, म्हणजे ते पानावून खाली सरकत नाही, पानाला व्यवस्थित धरून राहतं पीठ। पानं मी आधी सगळी धुवून घेतली होती आणि मगच त्याला पीठ लावते। पानं घेताना नेहमी काळ्या देठाचे बघून घ्यायचे, म्हणजे ते घशाला खवखवत नाहीत आणि चांगली असतात। मी आता एकावर एक अशी 3 पानं लावली आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कोणाला किती जाड वडी पाहिजे, बाहेर आपण स्वीट मार्टला किंवा कुठे जे घेतो त्या मोठ्याच असतात ना वड्या। घरच्यासाठी तुम्हाला जर छोट्या बनवायच्या असतील तर कमी लावायची पानं। मी आता याला 3 पानं लावली आहेत आणि अजून एक लावणार आहे, 4थं। तिळामुळे खमंग लागतात वड्या, छान तळायच्या त्यानंतर, ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। मग ही अशी वाळून घ्यायची, अजिबात जागा सोडायची नाही, व्यवस्थित घडी करायची त्याची। जिथे देठ येतं तिथे थोडं दुमडायचं। अशी आळूची वडी तयार झाली। एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलंय मी, त्यात ह्या जाळीला तेल लावून ठेवलंय आणि त्यामध्ये आता ही 4 पानांची वडी, ही 3 पानांची वडी आणि ही 1 पानाची वडी, हे सगळं मी तुम्हाला शिजल्यावर तळून दाखवणार आहे। आता आपण आधीच पाण्याचा आधण ठेवल्यामुळे ह्या वड्या आता 10 ते 15 मिनिटात होऊन जातील। मग आपण त्याला तळूयात। आता ह्या आपल्या आळूच्या वड्या तयार झाल्या। आता थोड्या गार झाल्या की आपण त्याला बारीक स्लाइस करून घेऊ गोल गोल आणि मग त्या तळून घेऊ। आता ही 4 पानांची आळूची वडी, आता याच्या स्लाइस तुम्हाला दाखवते। एकदम बारीक करायच्या, हे बघा।
त्याच्या ह्या थोड्या तळून दाखवते आणि 2 पानाची आळूची वडी, 3 पानांची, ह्या 3 पानाची आळूची वडी. साईज मध्ये एवढा फरक असतो. 4 पानांची ही 3 पानांची आणि ही 1 पानाची आळूची वडी. जर कोणाला छोट्या आवडत असतील तर अशा करा. त्या अशा बनतात छोट्या, 4 पानांची, 3 पानांची आणि 1 पानाची. आता मी ह्या तुम्हाला तळून दाखवते. आता हे तेल पूर्ण गरम झाल्याशिवाय यात आळूची वडी टाकायची नाही, नाहीतर ते तेल पितं, तेलकट होतात त्या. तेल व्यवस्थित तापलं की मग त्याच्यामध्ये आळूच्या वड्या टाकायच्या. भजे कसे तळतो तसं तळायचं. अशा जर तळल्या ना त्या कुरकुरीत होतात. ही 4 पानांची, आता ही 3 पानांची. तुम्हाला हव्या त्या साईजच्या बनवून एकदा नक्की ट्राय करा.